गाईज. सो आज आम्ही गावी आलो आहे. खूप स्पेशल कारण आहे गावी येण्याचं. आमच्याकडे आहे लावणी आणि भरपूर वर्षानंतर लावायला आलो आहे, म्हणजे भात लावणी बोलतात त्याला. भात लावणी करायला आलो आहे, त्याचा आनंद घ्यायला आलो. तर राणीचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर हाय हाय हॅलो नमस्कार, मी संयुक्ता तुमचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही कालच तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही घरी आलो, म्हणजे कालचा जो ब्लॉग कोणी पाहिला असेल तर त्यांना कळेलच की हा आमचा नेक्स्ट डे आहे कोयराला येऊन. तर आज आमच्या शेताची लावणी आहे, म्हणजे भात लावणी आहे. सो माझ्या लाईफमधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे भात लावणीचा. तो आम्ही आलो आहे, सकाळपासूनच आमची लगबग चालू झाली आहे. सकाळचा नाश्ता, म्हणजे शेतावर जी माणसं आहेत त्यांच्यासाठी केलेला नाश्ता, त्याला मोठला म्हणतात आमच्याकडे. तर ते सकाळचं झालं आहे. आता दुपारच्या जेवणाची तयारी. आम्ही शेतावर गेल्यावर तुम्हाला दाखवूच की आमच्याकडे भात लावणी कशी करतात आणि अजून काय काय लगबग घरामध्ये चालू आहे जेवणाचं प्रिपरेशन, ते मी तुम्हाला दाखवतो. इथे चुलीवर भात लावलाय. जेव्हा जास्तीचं जेवण असतं तेव्हा आम्ही चुलीवरच भात वगैरे करत असतो. या दोघींनी तर आम्हाला नको केलंय, वैताग देतात नुसत्या भांडून. दोघींनी एक साईडला बसा. एकीने या साईडला बसा, एकीने या साईडला बसा. ठीक आहे, चालेल? जवळ जायचं, भांडायचं. गुड गर्ल. दिस इज मॉर्निंग ब्रेकफास्ट फॉर ऑल दी वर्कर्स. सुकीचा रस्सा, तर्रीदार एकदम, राईस, पापड. दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे इकडे. आम्ही नेहमी शेतावर जाताना आमच्या मुलींना पण सोबत घेऊन जातो, म्हणजे त्यांना पण ते थोडंफार नवीन गोष्टी बघायला मिळतात. त्यांना पण ते सगळं छान वाटतं. सो आम्ही त्यांनासुद्धा सोबत घेऊन जातो. आमच्या शेताचा रोड हा असा आहे. दिदानी श्राव्याला घेतलं आहे, विहायला घेतलं आहे. त्यांनी श्राव्याला घेतलं आहे. वहिनीने भाताचा टोपला घेतला आहे. असं आणि आम्ही चाललो. असे शेतातून छोटे छोटे ओहळ येत असतात आणि ते रोडवर येतात आणि अशा छोट्या ओहळी रोडनी जात असतात. असं सगळं आहे तिकडे. इथून जी पुढे दिसतीये हे आमच्या शेतात जायचा रोड आहे आणि इथून जी दिसते ती आमची थोडीफार जी काय आहे ती आमची शेती आहे. तिथे गेल्यावर पण विहाचं आणि दिदाचं त्यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. त्या एक छोटी जी ओहळ जात होती त्यातून त्यांनी एक छोटी क्रॅबचं पिल्लू काढलं आणि ते दोघीजणी त्याच्यासोबत मस्त खेळत होत्या. कधी दिदाच्या हातात तर कधी विहाच्या हातात. ते विहाच्या हातात काय राहत नव्हतं, पण ते तिला तिच्याच हातात हवं होतं. तर सो दिदा तिला ते तिच्या हातात पकडून द्यायला मदत करत होते. असं दोघींचं बराच वेळ ते चालू होतं सगळं. विहाणी हे सगळं पहिल्यांदाच पाहिलं असल्यामुळे तिला हे सगळ्याची मज्जा वाटत होती. मस्त ती त्या चिखलात खेळत होती आणि आम्ही तुला ते खेळून देत होतं की तिला पण त्याची आवड निर्माण होते. हे आम्हाला खरंच खूप छान वाटत होतं. त्याच्यामुळे आम्ही तिला जे हवं तसं एन्जॉय करून देत होतं ते सगळं. शेतावर असाच एक उंच भाग आहे, तिथे आईनी रताळी लावली आहेत. त्यांना सपोर्टसाठी काट्या वगैरे व्यवस्थित लावून घेतली आहेत. तसेच शेंगदाणे थोडेफार लावले आहेत. त्यांची झाडंसुद्धा छान, ती रोपं जी आली आहेत ती छान आली होती. तसेच बांधाच्या कडेला आईनी पूर्ण अशी भेंडी लाईनचं लावून घेतलेली आहेत. मी गेलीच होती म्हणून थोडंसं भात लावायचा प्रयत्न करत होती. माझ्या लाईफमधला हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की तिथे मी भात लावला आहे. वरच्या शेतामध्ये ट्रॅक्टर लावायचा राहिला होता, म्हणजे आम्ही गेलो तरी वरच्या शेतात ट्रॅक्टर काही लावून झाला नव्हता. खालचे 2 शेतं ट्रॅक्टर लावून लावणी करायला सुरुवात झाली होती. सो ते होईपर्यंत आहोने आमच्या ट्रॅक्टर फिरवायला सुरुवात केली. त्यानेसुद्धा हे पहिल्यांदाच केलं होतं, पण त्यांना पण ते ही शेतीची कामं खूप आवडतात, त्याच्यामुळे त्यांनी ते करून घेतलं होतं. म्हणजे ट्रॅक्टरचं काम पण कसं करत होते की एक शेत ट्रॅक्टर म्हणजे ते नांगरून झाल्यावर तो लावून घेत होते, परत दुसरा शेत ट्रॅक्टरनी ते नांगरून घेत होते, मग लावत होते आणि हा उरलेला शेवटचा शेत होता. सो आम्ही गेल्याच्या नंतर त्यांनी तोसुद्धा नांगरून घेतला व्यवस्थित.
थोडंफार काम केल्याच्या नंतर जेवणाचा टाईम झालाच होता. सो आम्ही सगळे जेवण घेऊनच गेलो होतो. तर त्या शेतावरच आम्ही सगळेजण तिथे जेवलो. आमच्याकडे त्याला मोटला म्हणतात, जसं आम्ही स्टार्टिंगला सांगितलं होतं. ते शेतावर जाऊन जेवण्याची जी मजा असते ती काहीतरी वेगळीच असते. पण आमच्या दोघांच्याही ड्युटी चालूच होत्या. ते मधीच विहाला भरवत होते, मी श्राव्याला भरवत होते, असं आमचं चालूच होतं सगळं. या शेताचं काम झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या डोंगरावरच्या शेतावर गेलो. पण तिथे जाताना जो रोड होता तो काय खूप वाटत होता, खूप मस्त, कारण नुकताच पाऊस पडून गेला होता. त्यामुळे तिथे खूप छान वाटत होतं. तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण परत भेटू आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सो बाय, हॅव अ ग्रेट डे, बाय.